नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल लोखंडे मराठी अड्डा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, नुकतीच मुख्यमंत्री साहेबांनी 50,000 जागांसाठी भरती काढलेली आहे. भरतीचं नाव मुख्यमंत्री योजनादूत आहे. ह्या भरतीसाठी नेमके अर्ज कसा करावा, निवड प्रक्रिया काय आहे, पात्रता काय आहे, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत असतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो, तुम्ही आपण आता ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. मुख्यमंत्री योजनादूत, जागा 50,000, निवड प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूतचा लाभ ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकांसाठी 1 योजनादूत या प्रमाणात 49,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, ग्रामपंचायतीसाठी 1 म्हणजे आपल्या भागामध्ये आणि शहरा भागामध्ये 5,000 लोकसंख्यामागे 1 योजनादूत नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योजनादूत प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढा मानधन देण्यात येणार आहे. आणि प्रवास खर्च, सर्व भत्ते त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. म्हणजे तुम्हाला अन्य कोणतंही भत्ते मिळणार नाही. 10,000 रुपये तुम्हाला मानधन देण्यात येईल. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही. म्हणजे मित्रांनो, हा जॉब फक्त 6 महिने असणार आहे. 6 महिन्यानंतर हा जॉब याची मुदतही वाढवल्या जाणार नाही आहे, वाढवण्यात येणार नाही आहे. मुख्यमंत्री योजनादूत पात्रता व निकष: उमेदवाराचं वय 18 ते 35 असायला पाहिजे. शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणत्याही पदवी त्याच्याकडे असणे महत्त्वाचे आहे, जसे BA, BCom, BSc. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. तो महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या बँकेचं खातं हे आधार कार्डशी लिंक असणे पण महत्त्वाचे आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री योजनादूत आवश्यक लागणारी कागदपत्रे. आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ते आपण आता जाणून घेऊया. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज जी सादर करणार आहे त्याची प्रिंट जी निघणार आहे ती प्रिंट, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा, दाखला कागदपत्रे, आदिवासी दाखला म्हणजेच डोमिसिल, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे पासबुक, हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत ज्या नमुन्यामधील म्हणजे तुमच्या अर्जासोबत हमीपत्र देण्यात येईल ते हमीपत्र. योजनादूत अर्ज प्रक्रिया: योजनादूत अंतर्गत आपणास अर्ज करायचा असल्यास आपणास मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरणं आवश्यक आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर आपणास आपला अर्ज सादर करता येणार आहे. योजनादूत हे कंत्राटी पद आहे. याचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत नोंदणी केल्यानंतरच आपला अर्ज या पदासाठी ग्राह्य धरण्यात येईल. मुख्यमंत्री योजनादूतांची नेमणूक प्रक्रिया म्हणजे निवड प्रक्रिया कशी असणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याकरिता जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त केलेले बाह्य संस्था छाननी पूर्ण करेल. म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला असेल त्याची अर्जाची पूर्ण छाननी होईल. ऑनलाईन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हाधिकारी यांनी प्रादेशिक केलेल्या प्रतिनिधी यांच्याकडून संबंधित उमेदवार कागदपत्र तपासणी केली जाईल. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वय संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक 1, शहरी भागात 5,000 लोकांसाठी 1 या प्रमाणात
योजना दूत पाठवण्यात येणार आहे. मित्रांनो, निवड प्रक्रिया अशी आहे. निवड झालेल्या योजनादूत करावयाची कामे, म्हणजे आता तुमची निवड झाली आहे, मग नेमकं तुम्हाला काम काय करायचं याचीही तपशील दिलेला आहे. योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातली विविध योजनांची माहिती घेतील. ही अशी या प्रकारे पूर्ण माहिती आहे. मित्रांनो, नीट व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल. निष्कर्ष काय आहे, या लेखनाच्या माध्यमातून आपण सरकारने नव्याने सुरू केलेल्या योजनादूत या पदाबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आपण किंवा आपल्या जवळील एखादी व्यक्ती यात पात्र असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती नक्की पाठवा, जेणेकरून त्या व्यक्तीला या माहितीचा फायदा होईल. मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्झाम नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही आहे. इंटरव्ह्यू जेव्हा होईल तेव्हा 50,000पेक्षा जास्त फॉर्म येतील. समजा 1,00,000 1,50,000 जेव्हा फॉर्म येणार तेव्हाच तुमचे इंटरव्ह्यू होणार. याच्यामध्ये इंटरव्ह्यू पण होण्याची शक्यता नाही आहे. तर याला कोणत्याही प्रकारची एक्झाम पण नाही आहे. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ईमेल येईल आणि ऑनलाईन अर्ज भरणे अजून सुरुवात झालेली नाही आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ मी बनवून देईल. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद.